नमस्कार, श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। ब्रह्ममुहूर्तावर उठून सकाळी घराला झाडू मारला पाहिजे का? घराची साफसफाई केली पाहिजे का? ज्योतिषशास्त्रात दिवसाच्या प्रत्येक प्रहराचं महत्त्व सांगितलं आहे। दिवसातील काही ठराविक वेळ अतिशय शुभ आणि महत्त्वपूर्ण असते। ब्रह्ममुहूर्त ही सर्वात शुभ वेळ मानली जाते। सूर्योदयापूर्वीचा जवळपास तास दीड तास ही वेळ ब्रह्ममुहूर्त म्हणून मानली जाते। ब्रह्ममुहूर्त हा अतिशय पवित्र आणि शुभ काळ मानला जातो। अनेकांना प्रश्न पडतो की दिवसाच्या इतक्या शुभ वेळी घरात झाडू मारला पाहिजे का? ब्रह्ममुहूर्तावर घराची साफसफाई केली हे योग्य आहे का? चला तर मग तेच जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला सर्व पूर्ण व्यवस्थित माहिती ऐकायला मिळेल। आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला व्हिडिओला सुरुवात करते। ब्रह्ममुहूर्ताची विशिष्ट वेळ सूर्योदयाच्या आधारावर चढ उतार होते। ती साधारणपणे सूर्योदयाच्या सुमारे 1 तास 36 मिनिटे आधी सुरू होते। अंदाजे पहाटे 3:30 ते 5 वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्त हा असतो। रात्रीचा शेवटचा प्रहर आहे, ज्याच्या आधी जगभरातील हिंदू सकाळी सूर्याची प्रार्थना करतात। हा निर्मात्याचा तास आहे आणि म्हणूनच तो प्रचंड ऊर्जेचा स्रोत आहे। हिंदू धर्मात ब्रह्ममुहूर्ताला विशेष महत्त्व दिले जाते। ब्रह्ममुहूर्त म्हणजे देव आणि मुहूर्त म्हणजे वेळ। असे मानले जाते की ब्रह्ममुहूर्तावर सर्व देवी देवता पृथ्वीवर असतात। अशा परिस्थितीत देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी या काळात काही विशेष काम करण्याचा सल्ला दिला जातो। यावेळी वातावरणातील ऊर्जा अतिशय शुद्ध, पवित्र आणि सकारात्मक असते। ब्रह्ममुहूर्त आणि निसर्ग यांचा संबंध अगदी जवळचा आहे। यावेळी प्राणी पक्षी जागे होतात, त्यांचे गोड बोलणे सुरू होते। कमळाचे फूलही ब्रह्ममुहूर्तावरच बहरते। कोंबडी बांग देते। एक प्रकारे मुहूर्त ब्रह्ममुहूर्तामध्ये निसर्गात चैतन्य निर्माण होते। उठणे, जागे होणे याचं हे प्रतीक आहे। निसर्ग आपल्याला संदेश देतो की झोपेचा त्याग करून ब्रह्ममुहूर्तावर उठून रोजच्या कामांची सुरुवात करा। जे लोक ब्रह्ममुहूर्तामध्ये दररोज उठतात आणि देवाची पूजा करून मंत्र स्तोत्र पठण करतात, ध्यान करतात, त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त असते। वास्तूनुसार यावेळी संपूर्ण वातावरण सकारात्मकतेने ऊर्जेने भरलेलं असतं आणि सकाळी उठल्यावर ही ऊर्जा आपल्या आतल्या ऊर्जेमध्ये मिसळली जाते। मग आपल्याला चांगले विचार मिळतात, मनामध्ये उमंग आणि उत्साहाची भावना असते। जेव्हा आपण या सकारात्मक ऊर्जासह कोणतेही कार्य करतो तेव्हा त्यात यशस्वी होण्याची शक्यता वाढते। आता ब्रह्ममुहूर्तावर झाडू मारणे शुभ आहे का नाही? तर ब्रह्ममुहूर्तावर झाडू मारणे शुभ मानले जात नाही। सकाळी घराच्या साफसफाई करू नये आणि ब्रह्ममुहूर्तावर झाडू पण मारू नये। यावेळी वातावरणातली सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते। अशा वेळी झाडू मारल्याने विपरीत परिणाम होतो। घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत नाही। झाडूचा वापर हा योग्य नाही। ब्रह्ममुहूर्ताच्या पवित्र वेळी झाडू मारणे शुभ मानले जात नाही। झाडू मारल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते। शास्त्रानुसार ध्यान करणे आणि देवाचे स्मरण करणे यासारख्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी ही वेळ आहे। ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी ध्यानधारणा करण्याचे अनेक फायदे आहेत। ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही ध्यान करू शकतं। तसं पाहता असाध्य रोगांवर पण ही या ध्यानधारणेच्या माध्यमातून मात करता येणे शक्य आहे। तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी केलेली ध्यानधारणा सर्वात महत्त्वाची ठरते। ब्रह्ममुहूर्ताला चमत्कारिक शक्ती प्रवाहित होत असते, कारण ज्यावेळी ब्रह्ममुहूर्तावर उठून ध्यानधारणा किंवा योगाभ्यास करायला सुरुवात केल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येण्यास सुरुवात होते। ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी लक्ष्मी मातेच्या आगमनाची ही वेळ असते। ब्रह्ममुहूर्त म्हणजे घरात माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ। अशा परिस्थितीत जर तुम्ही घराला झाडू मारला तर माता लक्ष्मी आल्या पावली परत जाईल। झाडू मारणे फार महत्त्वाचेच असेल, अगदी
झाडू मारावाच लागत असेल तर घरातील कचरा बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी, पण शक्यतो घराची सकाळी ब्रह्ममुहूर्तावर साफसफाई करूच नये. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.